राम राम नमस्कार. आज निघालो इस्लामपूरला. काम आहे एक, ते काय काम आहे ते पुढं तुम्हाला सांग. बघत राहा माझ्याबरोबर. आता आहे मी कोसावरी गाडी. माझी गाडी सुटली कारण की पूर्ण भरल्या गाडी आणि गाडीनं आपण तर काय जाऊ शकत नाही. आत्ताच आपली गाडी सुटली. गाडी सुटण्याचं कारण एवढंच की गाडी पूर्ण भरलेली. मी जर त्या गाडीतनं गेलो असतो तर मला उभं राहायला लागलं असतं. उभं राहायला बी काय नाही, पण असं उभं राहायला लागलं असते की मला सुरा झाला असता, म्हणून मी नाही गेलो. सकाळच्या 9 वाजलेत तरी सुद्धा भयानक कडक ऊन पडले. लई जबरदस्त ऊन आहे. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने एस टी भरल्या. कुठेतरी टाळलं जाऊ शकतं जर प्रॉपर नियोजन केलं तर. आणि मला वाटतं अर्धी माणसं स्टँडवरच राहिली ती, फक्त बाकीची फक्त मोजकी माणसं फक्त एस टीत बसले तरी एवढी भरली. एवढा एकच पॉईंट आहे. या पॉईंटवर आले की बसायला जागा मिळते. ते बी 2 किलोमीटर कमी असताना कराडला. फायनली पोचलो कराडच्या बस स्टँडला. तर गाईज आता कोण येणार आहे एक सरप्राईज आहे. बघूया कोण येत आहे. आणि मी वाट बघतो त्या व्यक्तीची. आपण एकदम जाऊन डायरेक्ट कॅमेरा त्या माणसावर मारायला तुम्हाला सरप्राईज आहे. आता फोन केलेला मी त्या व्यक्तीच्या. आत्ताच एस टी आल्या. बघूया कुठं आल्या. कुठं आहेस? कशी झाला प्रवास? भारी झाला एक नंबर. नाही ती काय मला माहित नाही. एवढं लेट आल्यास मला नाश्ता तर चारायचा. काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे काय तर चांगलं 100-150 रुपये खायला पाहिजे. सांग ना तुला काय पाहिजे. आता काय मला काय माहिती आहे का तुला काय पाहिजे? तुला माहित नाही मला काय पाहिजे. चायनीज खायचं का? हे सकाळ सकाळच्या पुरी भाजी, पावभाजी, इडली सांबार, उडीद वडा, कांदे पोहे. ऑर्डर कर. मला ऑर्डर करा. उडीद वडा पाहिजे मला. कर की ऑर्डर. तुरतुर तुरतुर जाकी जाकेर ऑर्डर. तू देणार आहेस ना? पैसे बी दे तूच. धाडच नाही पोरे जाऊ. तिथं उडीद वडा दिसतोय. बाई 1 प्लेट उडीद वडा द्याव. उडीद वडा आपल्या कराडच्या एस टी स्टँडवर लेट आली. नसते ठीक आहे. तुम्ही काय खात आहात? कोणी दिला तुम्हाला? किती हो? पोरगी पैसे देत्या उडीद वड्याचं. हो, सेल्फ अवेअरनेस. स्वतःच्या पायावरती उभी असलेली महिला. बावा किती छान काम करते. चांगली नोट घेतली आहे बघून. त्याच्यापेक्षा फाटकी नोट आहे माझ्याकडे. बघा तेच फाटकी नोट, त्याबद्दल मी बोललो. पण तुम्ही काय घेतली नोट? लागले इस्लामपूरला गाडी.
आता आपण निघालो इस्लामपूरला. इस्लामपूर काय म्हणणार तुमचं? खिडकी उघडत नाही. मग आता मी काय करू? आम्ही बसलोय इस्लामपूरच्या एस टीमध्ये. इस्लामपूरला रवाना होणार आहे आम्ही. आणि इस्लामपूरला जाऊन नक्की काय करणार आहे ते तुम्हाला इस्लामपूरला गेल्यानंतर कळेल. असंच बघत राहा. काय बघता तुम्ही बॅगेत? कसलं पैसे? तर काय करायचं पैशात? दिलंय कोणीतरी. त्या पोरीला बघा, या पोरीला खिडकी साधी उघडून झाल्या. तुम्ही उघडून दाखवा. नाही साधी खिडकी उघडं ना. तुम्ही उघडून दाखवा. बघा बघा कोण उघडते. आणि अशी खिडकी उघडायच्या. बघा या पोरीला जी जमलं नाही ते मी केलं. माझं नाव धीरज आहे. माहित आहे आम्हाला. रातच्या खिडकीतनं बाहेर कशी जाईन खिडकीत बाहेर. तू जरी कोण असला तरी सुद्धा तसाच आहे, कारण ते तुम्ही येत नाही. वा वा वा. ही तर नुसती फुलं नसते त्याच्यापर्यंत जबाबदारी घ्यायची असते. जबाबदारी जबाबदारी. तिकीट तू काढायचं. राव देवाच्या आशीर्वादाने एवढं बदल बघा 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 डिमार्ट बघा डिमार्ट बघा. फायनली आपण इस्लामपूरमध्ये आलो. आता पोचलो इस्लामपुरात. मॅडमना कॉर्नेटो घेतलेला आहे. काय म्हणताय? अकाउंट बंद करायचं फॉर्म कुठला आहे सर? हां त्याच्याबरोबर काय द्यायला लागेल? आधार पॅनचं घर. ओके. तर आज इस्लामपूरला येण्याचं कारण एवढंच आहे की माझं इथलं पहिलं बँक अकाउंट आहे ते मी बंद करण्यासाठी आले. कारण की मिनिमम बॅलन्स 500 रुपये ठेवावे लागते. 500 रुपये नसल्यामुळं त्यावेळी 100-150 रुपये कट होतात प्रत्येक महिन्याला. ते 100-150 कट होण्यापेक्षा खातंच बंद करायचं असं माणूस माझा होता. म्हणून मी आज इस्लामपूरला खातं बंद करायचा फॉर्म घेतला आहे. तो फॉर्म भरायचा, आधार कार्ड जोडायला आणि खातं बंद करून टाकायचं. कुठं जमा करायचं? 5 नंबर. ओरिजिनल आधार कार्ड पॅन कार्ड द्या. ओरिजिनल देऊ का? 3 नंबरला द्या, त्यांना म्हणा अकाउंट बंद करायचं. हो जाएगा और कुछ होगा पैसा उसमें तो हाँ उस पर आ जाएगा. ठीक है. हो जाएगा मग. झालं आत्ता डॉक्युमेंट सगळी दाखवली, झेरॉक्स दिल्या आणि थांबून जरा सांगितलं करायला काम. आणि ते बोलले की हो जाएगा बोलले. इथलं काम झालेलं आहे बँकेतलं. आणि आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. तर
मित्रांनो, ही आहे इस्लामपूरची कचेरी. कचेरी म्हणजे तहसीलदार कार्यालय. इथं विविध प्रकारची शासकीय कामं होतात. तर एकंदरीत नव्या पद्धतीचं काहीतरी इस्लामपूरच्या तहसीलदार कचेरीत बघायला मिळालं. पूर्वी जुनी होती, ती आता 4-5 वर्ष झाली चालू झालेली आहे. बघा कसं भूतागत बसलं या इस्लामपूरच्या कचेरीच्या बाहेर बसलं. ते पाय दुखायला लागलं पोरी जाऊन तू उभं राहून बस झाला. काय म्हणायचं तुला? कसं वाटतं इस्लामपूर? माझं वजन लय वाटलं यार. गाडी म्हणून वाटते ना, गाडी पण झाली का बोलत नाही बाबा चालेल नाही बरोबर चालेल. गाडी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मागच्या चॅलेंज मी जिंकलो. ते तू म्हणलेली तुमच्या बागात द्राक्षाची बाग नाही. ती दोडकीची बाग आहे, नाही नाही का? नाही द्राक्षाचं व्हिडिओ करून मी पाठवलेला ते द्राक्षाची बाग. मला माहिती आहे. आणि तिथं मी ज्याला विचारलं नाही तेव्हा मी शेतकरी होता. कोणी येड्या गोड्या काय नव्हता. त्याला माहितच नसेल तर मग द्राक्षात एखादा कसं दाखवायचं ना मला. गॅस काय गॅस विकला गॅस खोटं बोलू नका. त्याला कोणतं पैसे द्यायचं मला. हे बेस चालेल लावा मग ते सोडा. आता लावा. आता कसलं चालेल वजन कमी करायचं, गाडी पण झाली. वजन काय मी चुटकी सरशी करतो. आता माझं चुटकी कुठे कमी झालंय करतो नाही बघ मी कमी. कधी 10 दिवसात 50 किलो माझं वजन असणार. आता मला 70 आहे. कधी केलं होतं? 70 65 तरी आहेच माझं. 65 आपण मागच्या महिन्यात केलं होतं. वाढलंच नाही त्याच्यावर. काय बोलताय? तेव्हा तुम्ही किती हात होता? बरं मला आता कंटाळा आला. मला त्या हिशोबावर बोलायचं. हो, विषय टाळू नका. चालेल ना. नाही ना चालेल काय नाही. तू म्हणते ते सगळे खरं असं तू शिकलीस चालेल. फार इस्लामपूरचं भाजी मार्केट बघा केवढं आहे. बऱ्यापैकी मोठं भाजी मार्केट आहे आणि रोजच्या रोज इथं फ्रेश भाजीपाला असतो. पोरगी गेली रागानं पुढं. गेली रागानं पुढं. आपल्या कॅन्टीनात तवा हित ना आपण न्यायचो. या तर मग मंडळी चायनीज खायला तुमचा आणि आपला सगळ्यात फेमस पदार्थ चायनीज. रस्त्याला पैसे विषय गेल्यावर इस्लामपूरच्या रस्त्याचं काम करायचं चाललं. पैसे का? इस्लामपूर बस स्टँड. घरी निघालेला आहोत. त्या कंडक्टरला सांगितलेलं मागं थांबव पण त्यानं आम्हाला पाक पुढे नेलं. आता हे तर परत मागं चालू जायला लागते. गाडी नसली की तेवढं या होतंयच की. ओम नमः शिवाय मंगलमूर्ताय नमः. बम बम बोले. कसं वाटतं या चालत फिरायला? पावलं थकली का नाही? पावलं पावलं थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या. पाऊलं थकलं नाही गड्या. पाऊलं थकलं नाही. पोरीनं आजीला पैसे दिले. कुठल्या भावनेनं तुम्ही पैसे दान केलं? किती रुपये दिले? आता डीमार्टला जाण्याचा योग आला. लांबनच आपलं बघून आम्ही जायचा निर्णय घेतला. पण तसं माझ्या डोक्यात काय फिट आली, मी परत मागं वळलो आणि म्हणलं जायचं डीमार्टला. कॅमेरा पुरती म्हणणारी नको ही पोरगी. आतून तिच्या मनाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत. डीमार्ट म्हटलं की उकळी फुटती. खपक खपक तोंडावर बोलायचं, नुसतं तोंडावर बोलायचं नको नको डीमार्टला. पण मनात तर डीमार्टला जाऊया डीमार्टला जाऊया नाचत असेल मनात. बारकं घे आपलं. मी नाही वागवणार. एवढं का भरलं? चेष्टा चालल्यात का?
एक हे असलं घ्यायचं. फायनली मी इथं डीमार्टमध्ये आलो. पण जे काय या मुलींना हातात घेतले ते काय आपल्या काय गरजेचं नाही. तेव्हा माझी उंची माझी कशाला आता उंची बास आहे तेवढी बास लागली. किती जाईल वाट घे की उंची घे की अरे घे घे तुला काय घ्यायचं आहे ते. गो टँकची सांगची होय ही मिरंडा 100ची 70 रुपयाला. कुठे ती 100ची 70ला. चप्पल 199 किती जाईल. चप्पल नाही गाड्यावर आपल्याला चप्पल घेतली पाहिजे. आपली चप्पल वाज कशी झाली कुत्र्यानं कुरताडले. 305 आहे का चप्पलींच्या गोडाऊनमध्ये. पोरगी काय दुसरीच घ्या म्हणते ते चप्पलच घेऊ नका म्हणते. ओढलेले वेगवेगळे आयटम दाखवायला लागले. बघू का खाली टाक. कम्फर्टेबल तर वाटतंय चांगलं वाटतंय. आता बी राजबिंडा दिसतो पण प्राईस बघूया आपण. प्राईस आहे 399 रुपये. चप्पल आणि मला बी ही आवडली आहे. ही जरा 60 रुपये चप्पल आहे तरी बी राजबिंडा दिसतो. सँडल टाईप दिसतं चप्पल. आणि कंपनी वालमेट वॉकमेट चांगली कंपनी. 10 नंबर चप्पल गावून झाले त्यामुळे खालीच बसायची वेळ आली. ही चप्पल 9 नंबर आहे. यातले 10 नंबर उडाकली पण 10 नंबर काय आपल्याला गावली नाही. आता अनुराधा मॅडमनं सांगितलं दुसरी तुमच्या आवडीची चप्पल हुडका ते मी घालीन किंवा घेईन. अनुराधा मॅडमनी एवढ्या मेहनतीने ही दुसरी चप्पल हुडकली माझ्यासाठी. मी आता ही चप्पल घेणार आहे त्यांना आवडली म्हणून. तुम्ही आवडली चप्पल घेतली का नाही. तोंड का पाडले. डीमार्टच्या पाठीमागच्या साईडलाच आहे बघा डोंगोर आणि इकडे स्टोअर. काही करू नका. स्टाफसाठी सूचना. हाऊसकीपिंग स्टाफ यांना त्वरित कस्टमर केअरशी संपर्क साधावा. धन्यवाद. महिलांचं आणि लहान मुलांचं साहित्य कपडे. वाव बॉटल्स. सगळं लिहिलं यात कसं दिसणार पुढे. आता त्या ठिकाणी पर्स बघताना काय बघते पर्समध्ये काय पैसे आहेत ते का बघ बरं आहेत का असलं काहीतरी. काय 10 रुपये शपथ पर्समध्ये 10 रुपये गावलो. नशीब आहे लागा तुझं तरी बरं 1000 गावलं नाही. आता चीज पॉपकॉर्नचा फॅमिली पॅक घेतला आहे. जायचं घरी एसटीनं स्टँडवर जाऊन. रिक्षावाला दादासनी म्हटलं स्टँडपर्यंत किती घेणार. दादा म्हटलं 120 रुपये. म्हटलं कशाला मी मोठेपणा जाऊ. म्हटलं दादा आपल्या ऐपत नाही एवढी. ऐपत आल्यावर नक्की देईन तुम्हाला. राम मंडळी आता या पद्धतीने प्रवास झाला आहे. आता निघाली स्टँडला. स्टँडवर एस टी पकडून डायरेक्ट जामला बैन. परत आलो कराड बस स्थानकात. आता जायचं आपल्या आपल्या गावाला. मी नाही तरी गावला
हे जाणार तरेगावला, मी जाणार औंधला.